नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण हा टोमॅटो पिकामध्ये जर शेंडा जर आपला सुकत असेल तर आपण फुजारियम आणि पिथियम नावाच्या बुरशीच्या बद्दलचा आजचा व्हिडिओ बनवणार आहे। तर मी ॲग्रिकॉस वैभव नानासाहेब साळुंके BSc ॲग्री नेक्स्ट स्टेप शेती मित्र चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत। आपण बघू शकतो, जर फुजारियम आणि पिथियम नावाच्या जर बुरशीने या ठिकाणी जर अटॅक केला तर झाडाच्या खोडाजवळ त्या ठिकाणी बुरशीचा पांढरा थर आपल्याला दिसतो आणि बुरशीचा पांढरा थर दिसल्यानंतर मुळीवर आणि खोडावर त्या ठिकाणी बुरशी अटॅक करते आणि तिथे सड लागून त्या ठिकाणी तुमच्या झाडाचा शेंडा पडतो आणि शेंडा पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचं उत्पन्नामध्ये नक्की नुकसान होतं आणि खर्चामध्ये वाढ होते। तर यावर वेळीच जर आपल्याला आवर जर घालायचा असेल तर आपण जैविक मध्ये जर बघितलं तर ट्रायकोडर्मा सुडोमोनास हे दोन्ही जे जैविक बुरशीनाशक आहे 1-1 लिटर प्रति एकरी आपण ड्रिपद्वारे ताकात आणि गुळामध्ये भिजू घालून सोडायचे। त्यानंतर रासायनिक मध्ये जर बघितलं तर बायर कंपनीचं एलिएट नावाचं बुरशीनाशक, त्यानंतर रोको बुरशीनाशक, त्याबरोबर जर प्रमाण कमी जर असेल तर टेबुक प्लस सल्फर हरू हे बुरशीनाशक या ठिकाणी आपण वापरू शकतो। त्याचबरोबर मेटॅलॅक्झिल 35% हेही बुरशीनाशक आपण या बुरशीच्या नियंत्रणासाठी आपण वापरू शकतो। जर शेतकऱ्यांना जर तशी काही जर अडचण जर आली तर नक्की व्हिडिओच्या मदतीनं योग्य बुरशीनाशकाची निवड करून आपल्या पिकातील फुजारियम आणि पिथियम या हानिकारक बुरशींचा नायनाट करा। त्या व्हिडिओ जर आपल्याला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।